बोधकथा। एके दिवशी एका तेल्याची व एका कसायाचे बाजारात खूप जोरदार भांडण झाले. शेवटी ते भांडण काही केल्या मिटत नाही असे पाहून दाद मागण्यासाठी ते दोघे बिरबलासमोर आले. भांडण कशावरून सुरू झाले असे बिरबलाने विचारल्यावर कसाई म्हणाला, महाराज, मी माझ्या दुकानात मांस विकत असताना हा तेली तिथे आला. तेल घेण्यासाठी मी भांडे आणावे म्हणून घरात गेलो. तेवढ्यात याने माझी पैशाची थैली उचलून घेतली व आता ही थैली त्याची आहे असे म्हणतो. तेली म्हणाला, महाराज, हा कसाई साफ खोटे बोलतो. त्याने तेल घेतले व पैसे दिलेच नाहीत, पण उलट माझी पैशाची थैली सुद्धा त्याचीच असल्याचे सांगतो. हा सारा प्रकार आपल्या डोळ्याने पाहणारा कुणीच साक्षीदार नव्हता. कुणाची बाजू स्पष्टपणे कळतच नव्हती. बिरबलाने नोकराला सांगून पाणी किंचित कोमट करून आणण्यास सांगितले. त्या कोमट पाण्यात त्याने थैलीतील सर्व नाणी ओतली. नाणी पाण्यात पडताच त्यांना लागलेले तेल सुटे होऊन पाण्यावर तरंगू लागले. त्यावरून ते पैसे तेलाचेच होते हे सिद्ध झाले. बिरबलाने पैसे बाहेर काढून ताब्यात घेण्यास तेल्याला सांगितले व कसायाला लबाडी केल्याबद्दल महिनाभर तुरुंगात पाठविले. तात्पर्य: माणसाने कधीही खोटे बोलू नये, नाहीतर त्याची शिक्षा आपल्यालाच भोगावी लागते. नेहमी खरे बोलावे.